हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे। त्यांच्या मृत्यूमागचं रहस्य आणि 5 रुपयाची नोट या मागील स्टोरी पाहण्या अगोदर आपण दीनदयाल उपाध्याय यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया। त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916ला मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रवन या ठिकाणी झाला। त्यांचे सहकारी बलवंत महाशब्दे यांनी 1937 मध्ये त्यांना RSS जॉईन करण्याचा सल्ला दिला। 1937 मध्येच सनातन कॉलेजमध्ये शिकत असताना RSSचे जे फाउंडर आहेत केशव हेगडेवार यांच्याशी त्यांचा संपर्क आला। त्यानंतर त्यांनी RSSचे प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली। पुढे 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी भारतीय जनसंघ या संघटनेची स्थापना केली, जी आता भारतीय जनता पार्टी BJP आहे। त्यांनी राष्ट्रधर्म नावाचे मासिक काढले, तसेच पंचजन्य या साप्ताहिकाचे आणि स्वदेशी या दैनंदिनीचे संपादनसुद्धा त्यांनी केले। या व्यतिरिक्त त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर ड्रामासुद्धा लिहिलेला आहे। त्यांनी इंटिग्रल ह्युमनिझम नावाचं तत्त्व दिलेलं आहे, जे अगोदर जनसंघ या संघटनेचं डॉक्ट्राईन होतं, ऑफिशियल डॉक्ट्राईन होतं, आणि आता ते BJPचं ऑफिशियल डॉक्ट्राईन आहे। याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की मानव आणि प्रकृती हे एकमेकावर अवलंबून आहेत, त्यामुळे दोघांनी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व मानव समान आहेत, कोणताही धर्म, जात, लिंग याच्यावर भेदभाव केला न पाहिजे। आता एक त्यांचा मजेदार किस्सा आहे, त्यांना पंडितजी का म्हणतात या मागचा। त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची नागरी सेवेची एक्झाम दिली होती। त्या एक्झामला जाताना ते धोतर आणि कुर्ता घालून गेले होते आणि सर्वजण तिथं आले होते, ते ब्लेझर सूटमध्ये आले होते। मग ते चिडू लागले त्यांना पंडितजी म्हणून। चिडवलं त्यांनी मजाकमध्ये, परंतु पुढं त्यांना पॉप्युलरली पंडितजीच म्हणायला सुरुवात झाली। असा एक मजेदार किस्सा आहे त्यांच्या पंडितजी नावाच्या मागचा। आता बघूया त्यांची ॲक्च्युअल डेथ मिस्ट्री आणि जी 5 रुपयाची नोट होती त्याच्या मागची स्टोरी काय आहे। 11 फेब्रुवारी 1968ला मुघलसराई जे जंक्शन आहे, ज्याचं नाव आता पंडित दीनदयाल उपाध्याय केलेलं आहे, त्याच्या थोडं अलीकडं दीनदयाल यांची डेथ बॉडी सापडली। आणि इन्व्हेस्टिगेशन जेव्हा CBIनं केलं या मागचं, तेव्हा CBIला भरतलाल आणि राम अवध हे 2 व्यक्ती सापडले की ज्यांनी त्यांना ट्रेनमधून ढकलून दिलं। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दीनदयाल यांची बॅग चोरी करत होतो, तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली, त्यामुळे त्यांनी ट्रेनमधून दीनदयाल यांना ढकलून दिलं। आणि डेथ बॉडी जेव्हा सापडली दीनदयाल यांची, त्यांच्या हातामध्ये त्यांनी 5 रुपयांची नोट अशी घट्ट पकडलेली होती। तर असं म्हटलं जातं की ही जी डेथ होती दीनदयाल उपाध्याय यांची, ती पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर होता आणि त्याची मिस्ट्री अजूनही सॉल्व्ह झालेली नाही। चंद्रचूड, YV चंद्रचूड 1970 मध्ये YV चंद्रचूड यांच्यावर त्यांच्या मृत्यूचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती। आणि YV चंद्रचूड यांनी सुद्धा कन्फर्म केले की CBIनं जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। परंतु भरतलाल आणि राम अवध हे जे दोघं आहेत ना, त्यांना मर्डर चार्जेसमधून अलाहाबाद न्यायालयानं मुक्त केलं। त्यामुळं ही कॉन्ट्रोवर्सी अजूनही तशीच आहे, त्यांच्या डेथ मागची मिस्ट्री अजूनही सॉल्व्ह झालेली नाही आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती दीनदयाल उपाध्याय यांच्याविषयी घेतलेली आहे। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।